रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे शेवग्याच्या शेंगांची लाल चटकदार मसाले रस्सा भाजी। त्यासाठी आपण लागणारे साहित्य बघू। इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। साधारण 4 ते 5 इतक्या शेंगा येतात। त्याचे मी सोलून काप करून घेतलेले आहे। आणि मसाल्यासाठी 2 कांदे, 15 ते 20 खोबऱ्याचे काप, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, लाल मिरच्यांमध्ये 2 रसगुल्ला मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 मद्रास चपाटा मिरच्या घेतलेल्या आहेत। मसाल्यासाठी 4 मिरे, 4 लवंग, 4 हिरवी इलायची, छोटा दालचिनीचा तुकडा, तेजपान, फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हळद, मीठ, तिखट, धणापूड आणि काळा मसाला। आता आपण या शेवग्याच्या शेंगा वाफवून घेऊ। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात शेवग्याच्या शेंगा घालाव्या आणि चवीप्रमाणे मीठ घालावे आणि साधारण 10 मिनिटे आपण या शेंगा वाफवून घेणार आहे। कांदा आपण चिरून घेतलेला आहे, आता तो भाजून घेऊ। पॅनमध्ये थोडे तेल घातलेले आहे, आता आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालू। आता हा कांदा आपण चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घेऊया। कांदा आपला चांगला तांबूस रंगावर परतलेला आहे। आता आपण खोबऱ्याचे काप परतवून घेऊ। आता आपण पॅनमध्ये खोबऱ्याचे काप घालणार आहे आणि हे सुद्धा तांबूस रंगावर परतवून घेऊ। आता आपले खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर परतलेले आहेत, ते आपण काढून घेऊ। आता आपण लाल मिरच्या सुद्धा खरपूस अशा परतवून घेऊ। मिरच्या आता आपल्या परतलेल्या आहे। आता आपण चटणी करून घेऊ। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले कांदा, भाजलेले खोबरं मी घातलेले आहे। त्यासोबत आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा घातलेला आहे आणि लाल मिरच्या घातलेल्या आहे। आता आपण पाणी घालून याचे बारीक वाटण करून घेऊ। तसेच या वाटणामध्ये आपण खडे मसाले घालून वाटून घेणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपली चटणी एकदम बारीक वाटून तयार झालेली आहे। आपल्या शेंगा सुद्धा वाफवून झालेल्या आहेत। सुरी घालून तुम्ही याप्रमाणे चेक करून घेऊ शकतात की त्या वाफलेल्या आहेत की नाही। त्यामध्ये सुरी गेली म्हणजे आपल्या शेंगा चांगल्या वाफलेल्या आहेत। आपले तेल कडकडीत गरम झालेले आहे। त्यामध्ये आपण मोहरी, जिरे, तेजपान घालू। त्यानंतर त्यामध्ये लाल चटणी, चटणीमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणेपूड घालून चांगले व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। आता आपल्या चटणीला छान असे तेल सुटलेले आहे। आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालूया आणि व्यवस्थित परतवून घेऊया। यामध्ये आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालावे। इथे गरम पाणी घालावे आणि भाजीला चांगल्या 4 ते 5 उकड्या येऊ द्या। भाजीवर याप्रमाणे अर्धवट झाकण ठेवावे, यामुळे भाजीला तेल सुटते। भाजीला उकड्या
सुटलेल्या आहेत. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालू आणि पुन्हा 4 ते 5 उकड्या येऊ देऊ. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालू. तर मैत्रिणींनो, आपली शेवग्याच्या शेंगांची मसाले रस्सा भाजी तयार झाली आहे. तुम्हाला आजची शेवग्याच्या शेंगांची मसाले रस्सा भाजी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.